बायको, मला माहिती आहे मी तुझा विश्वास गमावलाय। मी आपल्या बाळासाठी तुझ्याकडे भीक मागतो। मला आपल्या बाळाला आणि तुला आहे ना लय प्रेम द्यायचंय, लय जीव लावायचा आहे ग। मी तुला शब्द देतो, इथनं पुढे मी कधीच असं वागणार नाही। पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेव ग। चल ना आपल्या घरी, चल ना। या माणसाचा शब्द शब्द खोटा आहे माहिती आहे मला, पण दादाजवळ राहिले तर माझा प्रश्न मिटेल, पण माझ्या बाळाला त्याच्या बापापासून लांब राहावं लागेल। दादाला मंजुळा आणि यांचं प्रकरण कळलं तर हे नातं कायमचं संपेल। मी नवरा वाचून राहू शकते, पण माझं बाळ, त्याचा विचार केला नाही तर मी भविष्यात काय उत्तर देऊ त्याला? प्लीज बायको, प्लीज मला माफ करशील ना, घरी येशील ना? आपल्यासाठी ना, आपल्या बाळासाठी तर येशील ना बायको? तेजू, बायको तुझं मन लय मोठे, लय म्हणजे लय मोठे आहे बघ। तुझी हे उपकार ना मी खरं सांगतो कधीच नाही विसरलो। आई चला, तिजू घरी यायला तयार झाली। शत्रुपावन, त्या दोघींना कुठे घेऊन निघालाय तुम्ही? त्या तुमच्यासोबत येणार नाहीत। तेजू, तू जायचा निर्णय घेतलायस, जगाचा नीट विचार केलायस ना? तुझ्यावर कसला दबाव तर नाही ना? नाही दादा, यांना यांच्या चुकांची जाणीव झाली हेच खूप आहे माझ्यासाठी। एखाद्याच्या चुकांना माफ करणे एवढं पुण्य कशात असेल? जाऊ दे मला। तेजूने घेतलेला निर्णय हा तिचा एकटीच आहे, त्यात मी आडकाठी करणार नाही। पण त्या दोघी तुमच्यासोबत येणार नाहीत। अरे 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 चहा आहे का मांजर मुतवणी? असा चहा प्यायचा का आम्ही? ए मालन, ए मालन, चहा आहे का पाणी गरम करून पाठवलंय आम्हाला? काय झालं डॅडी? अहो मालकीनबाई नाही त्या म्हणून मी चहा केला होता आणि तुम्हाला पाहिजे तसा केला होता। घेऊन जा, घेऊन। काय झालं? हो डॅडी, ते जेवण बनवून झाले, आता घरी निघायचे मला। असं कसं निघायचं? एक तर जेवण बनवायला तू उशीर केलास, आता डॅडीनं जेवाय कोण वाढणार? आता त्यात काय माझा दोष? ते घरातलं कुकर बिघडलाय आणि समजा पातेल्यात शिजवायला लागतंय की, मग येळ तर होणारच की। कारण सांगू नकोस, आता मुकाट्यानं थांबायचं, डॅडीनं जेवाय वाढायचं आणि डॅडींचं जेवण झालं की सगळं उरकून मग जायचं। डॅडी, आता तुम्ही तिला लगेच का जा म्हणला? अहो एक नंबरच्या काम चुकार असतात ह्या बायका। हळू बोल। आधीच त्या सूर्याने एक बाई घरात ठेवली नाही, ते तुझं बोलणं ऐकून ती उद्या आली नाही ना, तुला स्वयंपाकाला ना भांडी धुण्याला झोपी ना मी। त्या सूर्याच्यात घरातल्या दोन्ही मालकीनीच घेऊन गेला, तर त्यांना माघारी बोलवू का हिचे पाय धरू? डॅडी मालकीनबाई नाही म्हणजे धाकल्या मालकीनबाई आल्यात असं मला म्हणायचं। या 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 सुनबाई या, हे घर तुमची वाट बघत होतो। काय आमचं कंदेरात कस काय आलं इकडं? नाही म्हणजे तुमचंच घर आहे वा, पण अचानक कसे काय येणे केलेत? सूर्याचा निरोप घेऊन आले मी, तो जरा बाहेर गेलाय म्हणून मी आले। डॅडी, मागे सुद्धा तेजूची अशीच माफी मागून तिला या घरात आणलं गेलं होतं, तरी तिला जो त्रास व्हायचा तो झालाच। पण आज तेजू इथे शत्रूने माफी मागितली म्हणून नाही आली, तर हे घर तुटू द्यायचं नाही म्हणून आली। आपण एक गोष्ट तुम्हाला नक्कीच सांगते, परत जर का तेजूला कसलाही त्रास झाला
किंवा तिला जर काही चुकीची वागणूक मिळाली तर सूर्या तिला इथे परत कधीच पाठवणार नाही, ही सक्त ताकीद आहे तुम्हाला. डॅडी माझं एक काम राहिले तेवढं उरकून येतो आम्ही. नाही पण त्या गोष्टी आता परत कशा काय होत? अहो आमच्या सुनबाई आम्हाला लेकीसारखे, आमच्या लेकीची घेतो तशीच आम्ही काळजी घेऊ त्यांची. हो तेच तर नको आहे ना. तुमच्या लेकीला तुम्ही घराचा उमराही कधी ओलांडू दिला नाही. तिला काय हवंय काय नकोय हा साधा एक प्रश्नही कधी विचारला नाही हो. कायम तुमची मतं तिच्यावर लादत गेला. तिला कायम तुमच्या म्हणण्याप्रमाणे जगावं, तुमच्या म्हणण्याप्रमाणेच वागावं हा एकमेव हट्ट राहिलाय तुमचा. किमान तेजूशी तरी असं वागू नका. नाही आमच्या सुनबाई लय समजूतदार आहेत. त्या आमच्यावर तसं वागायची येळच येऊ देणार आहेत बा. चिरंजीव सुनबाईंना वर घेऊन जा. बाकी आमचं कन्यारत्न थेट आमच्यावर गेले, जिथल्या तिथं बोलून मोकळं. हो पण मी जे काही खरं आहे ना तेच बोलते. आम्ही काय खोटं बोलतोय? बसा बसा, बसून बोलूया. नाही बसायचं, राहूया. आमच्याच घरात येऊन आम्हालाच धमकी देत आहे याची जाणीव आहे का तुम्हाला? आपली माणसं धमकी नाही समज देतात. हा अर्थात आता सूर्याच्या कुटुंबाला जर तुम्ही आपलं मानत असाल ना तरच हे लागू होत. काय झालं? आई कशा आलं नाही तुमच्या? शत्रूने त्याच्या बायकोसाठी माफी मागितली, परत असं कधीच होणार नाही ह्याची खात्री दिली, म्हणून त्याची बायको इथे मानाने परत आली. आता तुम्ही जेव्हा तुमच्या बायकोसाठी माफी मागाल ना तेव्हाच सूर्या त्यांना इथे परत पाठवली. आम्हाला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करताय, मागात पडेल तुम्हाला. विसरू नका, जालिंदर निंबाळकर मानतात आम्हाला. हो बास, आता तरी ही भाषा करू नका. सूर्याने तुम्हाला छोटाईवर फक्त हात उचलताना बघितलंय, तिचा अपमान करताना बघितलंय, तरी त्याने तुमची ही अवस्था केली. आता विचार करा, त्याला जर का कळलं की सूर्याच्या आईशी तुम्ही कसे वागलात, तिला काय कारणी किती त्रास दिलाय, तर तुमचं काय करेल हो तो? भीती घालताय आम्हाला. भीती नाही हो, फक्त वास्तवाची जाणीव करून देते. हा पण आता या सगळ्यामुळे जर तुम्हाला भीती वाटली असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे. डॅडी आता ना मला बघायचंच आहे सूर्याच्या आत्या या घरात मानाने कशा परत येतात ते, आणि जालिंदर निंबाळकर उर्फ डॅडी त्यासाठी काय प्रयत्न करतात ते. डॅडी तुम्हाला ऑल द बेस्ट. येते हा. आत्या तू काय केलं? अगं मी काय तर लहान आहे तेव्हा, माझं लगीन झालं. धनु दीदी कोण म्हणते तू मोठी झालीस? अगं जाऊन आरशात बघ, तू या 2 वेण्यांमध्ये ना अजून लहानच दिसतेस. बागो तुला मारे ना, तात्या सांग ना जाने उठ, आता मला चमटी करू दे. उठ उठ उठ, एवढा भारी योग आला आणि मी सोडणार वे. चल उठ, आता मला चमटी करू दे. तेल लाव. लहानपणी मी याच्या केसाला तेल लावून द्यायचे आणि सूर्या आता माझ्या केसाला मुंग्या लागणार म्हणून घाबरून पळून जायचा. पण खरं आहे दादा, लहानपणीपासून ना आत्याने आपले लाड पुरवण्यात कधीच कसली कसर ठेवली नाही बघ. बहिणी तुला माहितीये, लहानपणी तात्या आमच्यावर चिडले का नाही का आम्ही आत्याच्याच आड जाऊन लपायचो. आणि
मला कधी काही चांगलं चांगलं खावंसं वाटलं ना की मी आत्याकडेच हॅक्टिक करायचे. काय करायची? हट्ट बनायचं तिला. काय पण काय बोलते. अगं धने, तुझी मराठी आणि इंग्रजीची भेळ मिसळ कधी थांबवणार आहेस तू बाई? आता इंग्रजीचं आणि धनुचं कधी जमलंय का? पण सूर्या, तुझं आणि गाण्याचं चांगलं जमायचं. शिकला नाही पण गाणं छान म्हणायचंस तू. काय नाही आत्या, ते घरी बसल्या बसल्या काहीतरी करायचो आपलं मी. आत्या, तुला आठवतंय का ग तुम्हाला ती आडवी पिपाणी दिली होतीस बघ? हा, लई वर्ष झाली त्याला. थांब थांब थांब. काय? हे बघ. अजून जपून ठेवलायस? हा मग, तू काहीतरी दिलंयस आणि ते मी जपून ठेवणार नाही असं होईल का तरी? आई, काय बघते मी हे? या सगळ्यांचे एवढे लाड केलेस तू? मला तर लहानपणापासून फक्त शिस्त लावणारी आणि काम शिकवणारीच आई माहितीये. तुळजा, अगं तुला काय कमी केलंय वे ग? तुझं बी लाड केल्यात की. अगं शालनं तुझ्यातली डॉक्टर व्हायची धमक बघितली आणि तुला पाय बांधून घरात ठेवली नाही बघ, मोकळी सोडली तुला शिकायला. ही आमची निस्तीच गट होती सगळी बघ. अभ्यास म्हटलं की सोचायचंच नाही काय तेच नाही. अहो नाही दादा, असं नाही बघा अजिबात. अव एकाला लपवावं आणि दुसऱ्याला दाखवावं अशी ही समधी पोर आहे ती बघा. आणि प्रत्येकाच्यात वेगळं वेगळं गुण असते ती. नाहीतर मग आमच्या ह्या शिकलेल्या डॉक्टरीनबाईंनी ह्या गावच्या सूर्याच्या गळ्यात कशाला हार घातला असता. उगाच नाहीत ना आवाजत माझ्या सूर्याला. गावातल्या सगळ्या माणसांनी माहिती आहे सूर्यासारखा निर्मळ मनाचा माणूस शोधून बी सापडायचा नाही. साधा राहणारा, माणसांची मनं जिंकणारा. आणि शिक्षण कमी असलं म्हणून काय बिघडलं? संस्काराने लई मोठा आहे माझा सूर्य. आत्या, काय झालंय तुला आज? अरे एवढं गोड पचत नाही मला. तू केसांना तेल लाव. लाव 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 लाव. लहानपणी आणि आता तुझ्या चंपी करण्यामध्ये काहीच बदल झालेला नाही. दादा, यासाठी ना पण डॅडींना थँक्यू म्हणलं पाहिजे. ते जर आत्ताशी वाईट वागले नसते तर ह्या दोघी इथे येऊन राहिल्याच नसत्या. काय पण बोलते धनु दीदी. आई, मी एवढा प्रयत्न करून पण असा उपमा मला कधी जमला नाही. हा असा बनवण्यासाठी नेमकं काय केलंस ग तू? काय वेगळं करत नाही ती. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितले त्याचा अनुभव आहे. हा ना, अनुभव बोलतो शेवटी. दादा, आता ना माझं पोट बोलायची वेळ आली. आपण खायला सुरुवात करूया का? धनु दीदी, आम्हाला पण खायचंय अजून. भागू, तू जास्त बोलू नको. मी आत्याला आधीच माझ्या वाटणीचं जास्त करायला सांगितलं होतं. तुला ना सकाळ दुपार संध्याकाळ नुसतं खायला बाबा तिकडे येऊन मारे ना आता कळलं तुला. मला हवं अगं, हो 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 हो. सगळ्यांना 2-2दा खाऊन पुरून उरल एवढा केलाय मी. भरपूर खावा, पोटभर. सुर्यादा, सुर्यादा, अरे तुला ग्रामसेवकानं बोलवले ग्रामपंचायतीमध्ये. कसला तरी कार्यक्रम आहे म्हणले, स्पेशल आमंत्रण दे त्याला. स्पेशल निमंत्रण? कसला कार्यक्रम? ते काय मला माहित नाही. मला म्हणले फक्त त्याला बोलव. मी जातो, माझ्या मागं लेम कामं लागल्यात. तू ये मागोमाग. नक्की कसला कार्यक्रम करायचा ठरवलाय त्यांनी? बरं झालं तुम्ही कार्यक्रमाला आलात. कार्यक्रमाची शोभा वाढवली. गावातल्या बायकांचा त्रास कमी व्हावा अशी आमची इच्छा आहे. ते गरजू बायकांना कुकर वाटायचा कार्यक्रम ठेवलाय. चल. आता हे काय नवीनच? गुळुंब गावातील सर्व बचत गटातील महिला व भगिनी यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. हे डॅडी, आपल्या गावाचे फार मोठे आधारस्तंभ. प्रत्येकाला वेळोवेळी मदत करून
सतत गावाच्या विकासाचाच विचार करणारे आपले हे डॅडी, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. नमस्कार नमस्कार मंडळी, नमस्कार. हे उपस्थित मान्यवर आणि समोर जमलेल्या माझ्या कुटुंबियांनो आणि माता भगिनींनो, आता सगळ्यात आधी तुम्हाला प्रश्न पडला असेल का आम्हाला हा उपक्रम का घ्यावासा वाटला बा. कसं आहे, आम्ही रोज आमच्या घरी काम करणाऱ्या बायकांना बघत असतो. पुरुषांचं काम दिसतं, त्यांच्या अडचणी दिसत्या, पण बाई रोज काम करताना त्यांना किती अडचणींना सामोरं जावं लागत असेल ते दिसत नाही. आता या सगळ्या बायकांना काय आम्ही जाऊन मदत करू शकत नाही, पण त्यांचा त्रास तर आम्ही कमी करू शकतो का नाही. या कुकरमुळं प्रत्येक बाईचं काम हलकं व्हावं एवढीच आमची इच्छा आहे. आता तुम्ही म्हणाल आम्हाला कसं सुचत, सांगतो. या आमच्या घरी काम करणाऱ्या श्रीमती शोभाबाई यांनी आम्हाला सकाळी त्यांची अडचण सांगितली, तेव्हा आमच्या डोक्यात ही कल्पना आली. आता कसं आहे, त्या जरी आमच्या घरी घर काम करत असल्या तरी त्यांचा विचार आम्ही केला पाहिजे का नाही. पुरुष किती बी बाहेर फिरेल, किती बी काम करेल, पण त्याचं घरातल्या बाईकडे लक्ष असलंच पाहिजे. तिला काय हवं काय नको हे त्यांनी बघायलाच पाहिजे. इथं असलेल्या पुरुषांना माझं सांगणे, त्यांनी जर घरातल्या बाईचा विचार केला तरच घरात सुख, शांती आणि आनंद नांदेल. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरु. तर अशा प्रकारे डॅडीने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि कुकर वाटपाचा कार्यक्रम ताबडतोब सुरू करावा अशी मी सर्व संयोजकांना विनंती करतो. या सर्वासाठी मी गावातील सर्व महिलांच्या वतीने मी तुमचे आभार मानते. आभार कसले त्यात, या सगळ्या बहिणी आहेत आमच्या. आता लाडक्या बहिणींच्या अडचणी आम्ही नाही सोडवायच्या तर कोणी सोडवायची. काही लागलं हक्कानं सांगायचं. हा या. हो. डॅडी, गावातल्या लोकांसाठी तुम्ही बरंच काय करत आला आहात. एखाद्याची अडचण तुम्हाला दिसली की तुमच्या मनाला लगेच पाजर फुटतो. आज कितीतरी गरजू महिलांना तुमची मदत झाली. अहो, या भगिनी जे काय करतात ना, मेहनत करतात, त्याच्या पुढे आम्ही जे काय केले ते काहीच नाही हो. बरं, येऊ का मी? या. जावई बापू, तुम्ही सगळे हिता आलात, आमच्या विनंतीला मान दिलात, त्याबद्दल मनापासून आभार मानतो. ते ग्रामसेवकांनी स्वतः निमंत्रण दिलं ना, म्हणून आलो आम्ही. तसं मी इथं काय घडणार आहे आम्हाला काहीच माहीत नव्हतं, पण आलो ते बरंच झालं. निदान इथं आल्यावर तुमचं थोर काम तरी बघायला मिळालं आम्हाला. थोरबीर काय नाही हो, हे सगळं आमच्या मनात आलं म्हणून केलं आम्ही. कसे माणसाच्या हातून एखादी चूक होते म्हणून तो माणूसच वाईट असतो असं नाही ना. आता केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त केलं, मनाला थोडी शांती मिळते, मग करायचं झालं. वा, म्हणजे हे सगळं तुम्हाला प्रायश्चित्त करायचं होतं म्हणून केलं तुम्ही. हा, आता जखमेवरचं औषध नाही आमच्याकडं, पण आम्ही जखमेवर फुंकर तर घालू शकतो. काय झालं, काय मनात असेल ते बोला. काय बोलू डॅडी, विचार न बदलता चुकीच्या गोष्टी बरोबर कशा करून दाखवता येतील त्याचा मार्ग शोधताय आता तुम्ही. हे सगळं कुकर वाटप करून प्रत्येक घरातल्या बाईला तिची जागा स्वयंपाकघरापुरती कशी मर्यादित आहे हेच दाखवून दिलं ना तुम्ही. तिच्या अस्तित्वाला कमीच लेखलं तुम्ही. झालं का आता आम्ही केलेल्या प्रत्येकच गोष्ट तुम्ही चुकात शोधता, तर आम्ही तरी काय बोलणार आहात. बर, तसं नसेल
तर मग प्रत्येक बाईच्या शिक्षणासाठी काहीतरी उपयोगी पडेल, तिला तिच्या पायावर उभं राहता येईल, याच्यासाठी काहीतरी का देऊ नाही वाटलं तुम्हाला? स्वयंपाक बनवायचा कुकरच का दिसला तुम्हाला?